मोबाईलवरून बघत मी लोक आता तिकडे चला तिकडे पाठी दुसरी अजून काहीतरी घटना घडेल मी तेच सांगते. एक मिनिट ह्याच्यावरती पाय ठेवू नका. लावले जाळे पण लावले प्लीज प्लीज असं करू नका. आपण त्यांना सांग पाय नको ठेवू. पाय देऊ नका, पाय नका देऊ. ताई अत्यंत दुर्दैवी घटना घडली असंच म्हणावं लागणार आहे. सगळ्यात गंभीर बाब ही आहे की माणूस आतमध्ये गेलाय तरी सुद्धा वरनं जाळी लावायचं काम सुरू होतं का या ठिकाणी. एक लक्षात घ्या, या ठिकाणी साकीनाका या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. ती व्यक्ती या ठिकाणी एक तर पहिली गोष्ट म्हणजे रेड अलर्ट या ठिकाणी दिला असताना प्रशासनाने काम का सुरू केलं, काम सुरू केलं, पूर्ण पावसामध्ये काम सुरू केलं. खाजगी कंत्राटदार या ठिकाणी काम करत होता आणि धो पाऊस पडत असताना ती बिचारी व्यक्ती या ठिकाणी जात असताना त्यांना कळलं नाही, कारण की मॅनहोल्स ओपन करून ती माणसं निघून गेली. फार मोठी चूक आहे प्रशासनाची. कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये. मी सातत्याने याचा पाठपुरावा करते. मी सातत्याने फोनवरती होती, प्रत्येक माध्यमांशी बोलते. फार मोठी चूक ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम नाहीये. वारंवार ह्याच्या रिव्ह्यू मीटिंग मी घेत होती, वारंवार सांगत होती की या ठिकाणी मुंबईत असलेले मॅनहोल्स. पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते की हे बंद होतं, याचं झाकण काढायची गरज नव्हती, ते पण भर पावसामध्ये. आणि झाकण काढून त्याच्यात जाळी घालायची एवढ्या मोठ्या पावसात गरज नव्हती. ही सर्व कामं या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पाहिजे होती. परंतु पावसामध्ये ही कामं सुरू करत असताना पावसाचा अंदाज घेणं पण तेवढंच गरजेचं होतं. इतका मोठा रेड अलर्ट मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर या पद्धतीचं जर काम चालत असेल तर 100% मी स्पॉट प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ऍडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्टच. पण ह्याच बरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले. याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी सांगते तुम्हाला. या ठिकाणी धनाजी हेर्लेकर सहाय्यक आयुक्त एल विभाग, दीपक चौगुले दुय्यम अभियंता परिरक्षण एल विभाग, अभिजित चौकुले कनिष्ठ अभियंता एल विभाग आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता, या चौघांना पण आम्ही या ठिकाणी निलंबित केलेले. याची ऑर्डर या ठिकाणी घेऊन आलेले. आणि त्याचबरोबर त्या बिचाऱ्या दुर्दैवी ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मी महापौर म्हणून या ठिकाणी 10 लाख रुपये जाहीर करण्यासाठी मी पालिका प्रशासनाला सांगितले. मान्य आहे, 10 लाख रुपयेचा प्रश्न नाहीये. आता कुटुंबाला आधार पाहिजे, कारण त्यांच्या त्या घरातला कर्ता व्यक्ती या ठिकाणी करणार, तेही करणार. पण या ठिकाणी प्रशासनाला पाठीशी घालायचं काम नाही आणि या ठिकाणी आम्ही ऑन द स्पॉट कारवाई पण केलेली आहे. व्यक्ती आत गेल्यानंतर जर जाळी बसवण्याची हे केली आहे तर मी तर आता पुढे जाऊन असं म्हणेल, या 4 अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करा. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टर वरती नाही, या अधिकाऱ्यांवरती पण घ्या. वारंवार मोठी केलं जातं. तुम्ही आता सांगतायत की त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, मात्र जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे अधिकारी दुर्लक्ष करतायत का? प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वारंवार या गोष्टी आम्ही सांगितल्या. मी तुमच्या माहितीसाठी सांगते, या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भिडे मॅडम असतील, ॲडिशनल कमिशनर बांगर साहेब असतील, मी असणार, उपमहापौर असणार, दालनामध्ये मीटिंग घेऊन वारंवार DMC असतील, वारंवार वॉर्ड ऑफिसर असतील, मनश्री तुम्हाला तर माहिती आहे, वारंवार मीटिंग घेऊन या सगळ्या गोष्टीची आम्ही कल्पना दिली.
प्रत्येक वेळा वॉर्ड ऑफिसर असतील, डीएमसी असतील, त्यांना वारंवार सांगितलं की भर पावसामध्ये कामं काढू नका, त्याच्यापूर्वी ही सगळी कामं करा. 2 वर्षापूर्वी हे जाळी बसवण्याचं जर कॉन्ट्रॅक्ट होतं तर तुम्ही पूर्ण ह्या पाऊस उन्हाळ्यामध्ये काय केलं? गेले 1.5-2 महिन्यापासून आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी उपमहापौर करतायत. अश्विनी भिडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी. नाही, एक मी सांगते, मी इथे कोणाला पाठराखण करायचं काम करत नाहीये, पण भिडे मॅडमने पण याच्या रिव्ह्यू मीटिंग घेतल्या होत्या. भिडे मॅडमने सुद्धा त्यांच्या दालनामध्ये असतील, वारंवार व्हिजिटमध्ये असतील. नाही, हे बघा, इथे पाठीशी घालण्याचं कोणालाच काम नाहीये, परंतु ज्यांनी या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना निलंबित करायचं काम या ठिकाणी केलं आहे. वॉर्ड ऑफिसरला आपण निलंबित केलं आहे. हिरलेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे. भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या. हिरलेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी सब इंजिनियरने काम केलं. मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही. तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे. तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे. केबिनमध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा, लोकांमध्ये या, रस्त्यावरती या. आम्ही आज रस्त्यावर कसे आहोत त्या पद्धतीतून तुम्ही काम करा. परंतु ही चूक आहे. प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ऑन द स्पॉट आज आम्ही 4 अधिकाऱ्यांना इथे निलंबित केलेलं आहे. शिवसेनेची भूमिका आताताई आहे का? ते वारंवार अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत. कारण की शिवसेनेची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल. मला महापौर म्हणून एवढंच म्हणायचं आहे, इथे कुठलेही भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, वारंवार हे माझ्या समोरच्या गोष्टी आहेत. मी स्वतः त्या मीटिंगला उपस्थित असते. प्रत्येक वेळा निर्देश देण्याचे काम, आदेश देण्याचे काम, कामं पटापट करा. ओपन मॅन्युअल्स त्याच्यावरती झाकणं लावून घ्या. रस्त्यावरती सीसी काम रस्त्याचं चालू असेल, रोडचं त्या ठिकाणी असलेल्या झाडांचं ऑडिट करा, नाले सफाई करा. वारंवार सूचना आम्ही देतो. या सूचना पॅनिट्रेट करतो खालपर्यंत आणि त्या डीएमसी आणि वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहाय्यक आयुक्त असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कनिष्ठ अभियंता असेल, त्या माध्यमातून ते करून घ्यायचं असते. प्रत्येक वॉर्डचे नगरसेवक पण उतरून वॉर्डमध्ये काम करतात आहे, आपल्या वॉर्डमध्ये असलेली कामं दाखवतात आहे. पण इतकी मोठी घोडचूक म्हणजे याला काय म्हणावं. एवढा रेड अलर्ट असताना सुद्धा तुम्ही त्या